नमस्कार ताई, हे कोकण नागरी संघर्ष समितीकडून जे आंदोलन चालू आहे त्याबद्दल आपल्याला काय बोलायचं? नमस्कार, मी सौ निर्मला मारुती जाधव. गेली 2 महिने हे आंदोलन चालू आहे. 1 महिना झालं अशोकराव जाधव आणि राजू आमरे इथं बसलेले आहेत. कंपनीला तर माहीत आहे हे जे प्रॉडक्ट होत आहे ते कुठंही त्याचा विनाश होणार नाही, तरी सुद्धा कंपनीचं प्रोडक्शन चालू आहे. आजूबाजूची जनता आहे, आम्ही आता चिपळूणच्या ह्या सगळ्या ज्या महिला आहेत ह्या चिपळूणवरून आलेले आहेत. का आलेत की आपल्या जे महिलांना कर्करोग होते किंवा मुलांच्यावर जे आता येणाऱ्या पिढीवरती जे दुष्परिणाम होणार आहेत ते दुष्परिणाम होऊ नयेत किंवा पुढची पिढी तरी व्यवस्थित जावी यासाठी सगळ्यांनी हे केलं. मग कोकणामधून ज्या महिला आहेत की मी महिलांना एवढंच आव्हान करते, जे कोकणातून महिला आहेत त्यांनी सगळ्यांनी ह्या आंदोलनाला खरं सपोर्ट करायला पाहिजे. जे रेग्युलर व्हिडिओ आहेत की ती कंपनी कुठून आली, इटलीतून आली, तिथं ज्या लोकांनी तिथं विनाश झाला, 4000 लोक मेली, 3.5 लाख लोक बाधित झाली. एवढं असताना सुद्धा ती कंपनी कोकणात येते कशी? हा माझा पहिला मुद्दा आहे की कोकणात इथून महाराष्ट्रामध्ये कुठेही गेली असते, मग कोकणात का आली? त्यालाही काय कारण असेल. ज्या वेळेला कंपनी इथं येते त्यावेळेला परमिशन काढल्याशिवाय तर कंपनी इथं येऊ शकत नाही. पहिला मुद्दा तो आहे. ज्या वेळेला कंपनी आली त्यावेळेला तुम्हाला प्रोडक्शन कुठलं दाखवलं होतं, आता कंपनी प्रोडक्शन कुठलं करते ह्याच्या कुणाची तरी नजर असणं जास्त गरजेचं आहे. सामान्य लोकांना काय माहीत नसतं की ही कंपनी आली त्यावेळेला प्रोडक्शन कुठलं करत होती आणि आता प्रोडक्शन कुठलं करते. मग ही जबाबदारी आहे कुणाची? सामान्य लोकांनी काय फक्त आंदोलन करायची किंवा बाकीचं काय करायचं फक्त सामान्यांनाच करायचं का, बाकीच्यांनी करायचं नाही का? मग ही जबाबदारी कुणाची आहे? म्हणजे आम्ही कुणाला तरी निवडून देतो, त्यांची जबाबदारी साहजिकच आहे की बाबा